तुकारामांच्या जीवनावर सिनेमा येणे ही माझ्या पिढीची गरजच आहे, असे मत अभिनेता जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले. तुकाराम या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जितेंद्र जोशी म्हणाला, माझ्या आयुष्यातील हा चित्रपट महत्वाचा टप्पा आहे. नटापेक्षा माणूस म्हणून त्याने मला समृद्ध केले आहे. लहानपणापासूनच मला वारीचे आकर्षण होते. नंतर हळूहळू तुकारामांच्या अभंगांकडेही माझे लक्ष गेले. तुकारामांनी 400 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी आजही अंमलात आणल्या तर आपले आयुष्य सुधारायला लागेल. अजित दळवी म्हणाले, तुकाराम माणूसपणाच्या वाटेवर असतानाच संत होतो. तुकारामांच्या आधीच्या जीवनातील काही लिहिलेले नाही. दुष्काळानंतर ते लिहायला लागले. अभंगही त्यानंतरचेच आहेत. संगीतकार अशोक पत्की म्हणाले, वारीतील गाणी अभंग यांना संगीत देताना दडपण होते, पण गाणी छान झाली आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असेही त्यांनी नमूद केले. चित्रपट करताना तो काळ उभा करणे आव्हानात्मक होते. तुका आकाशा एवढा असताना त्याला कवेत घेणे अवघडच आहे. तुकोबांच्या प्रत्येक कृतीतून शिकण्यासारखे आहे. मराठी समृद्ध करणारा तो संत होता, असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले. कारण असं आहे की महाराष्ट्रात जन्माला आल्यामुळे, पुण्यासारख्या ठिकाणी जन्माला आल्यामुळे दरवर्षी वारी इथे पुण्यात येते. लहानपणी वारीचं आकर्षण हे फुगे घ्यायला जातो, पाणीपुरी खायला मिळते इथपर्यंत मर्यादित असतं. हळूहळू ते आकर्षण त्या अभंगांकडे लक्ष जाऊ लागलं. पण तरी सुद्धा जेव्हा संगीताची आवड लागली त्यानंतर मग खळ्यांचे अभंग, भीमसेन जोशींच्या आवाजात आणि मग तुका म्हणजे तुकोबांचे अभंग इतपत ग्रोथ झाली. हळूहळू ती ग्रोथ वाढत वाढत जेव्हा कवितेकडे जास्त ओढा वाढला आणि त्यानंतर काही वाचू लागलो, काही ऐकू लागलो. त्यानंतर आख्यान तुकोबराय हे चंद्रकांत काळेंचा कार्यक्रम ऐकला होता आणि त्यांच्याशी मैत्री सुद्धा आहे चंद्रकांतची. त्यामुळे आणखी विस्ताराने चर्चा झाली आणि मग एक दिवस चंद्रकांत कुलकर्णी म्हणजे परंपरेची